आजची रात माझ्यासाठी खूप आठवणीत राहणारी असणार होती. त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा रात्री जोरदार पाऊस पडत होता. आजच्या सुहागरातीसाठी मी माझ्या मनात अनेक स्वप्ने सजवली होती. कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणी मला अशा गोष्टींच्या व्हिडिओ दाखवत असत. त्यापासूनच मी मनात भरपूर भावना गोळा करून ठेवल्या होत्या की जेव्हा माझी सुहागरात येईल तेव्हा मीही माझ्या वयाच्या भावना पूर्ण करीन. पण आज संध्याकाळीच माझी स्वप्ने मातीत मिसळणार होती, कारण माझी लग्न माझ्या 18 वर्षांच्या देवाशी ठरली होती. माझा देवर माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त देखणा होता. मी तर पहिल्या नजरेतच त्याच्यावर प्रेम करून बसले होते. पण माझी लग्न त्याच्या मोठ्या भावाशी ठरली होती. आता मी खूप खुश होते, कारण शेवटी माझी लग्न माझ्या आवडत्या राजकुमाराशी झाली होती. फक्त मला आता इतकीच काळजी सतावत होती की तो माझ्यापेक्षा पूर्ण 6 वर्षे लहान आहे. मी विचार केला होता की तो माझ्यासोबत काही करू शकणार नाही आणि मलाच माझ्या बाजूने सुरुवात करावी लागेल. त्यामुळेच मी नवरीचे जोडे बदलून एक सुंदर नाईटी घातली होती, जेणेकरून तो मला पाहताच वितळून जाईल. पण तो खोलीत आला तसे मी त्याला पाहून आणखीच थक्क झाले, कारण तो तर माझ्यापेक्षाही जास्त बेकाबू होता. येताच त्याने मला मोठ्या प्रेमाने उचलून बिछाण्यावर ठेवले आणि हळूच माझी नाईटी काढू लागला. माझे नाव अंजली आहे. माझे वय फक्त 22 वर्षे आहे. माझ्या घरात आई, बाबा आणि माझी एक छोटी बहीण राहत होती. जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणी मला नेहमी सुहागरातीबद्दल सांगत असत. कॉलेजमध्ये माझी फक्त मुलींशीच मैत्री होती. माझ्या मैत्रिणींचे तर बॉयफ्रेंडही होते आणि त्या त्यांच्यासोबत खूप मजा करत असत. पण माझा कोणी नव्हता. त्यामुळे मी खूप उदास होत असे आणि विचार करत असे की जेव्हा माझी लग्न होईल, तेव्हा मीही माझी स्वप्ने पूर्ण करीन. आई-बाबांनी कॉलेज पूर्ण होताच माझी लग्न ठरवली होती. आईने माझी लग्न तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या मुलाशी ठरवली होती. मी आईची खूप लाडकी होते आणि बाबाही मला खूप प्रेम करत. मी जे हवे ते नेहमी करत, म्हणून जेव्हा त्यांनी मुलगा माझ्यासाठी निवडला तेव्हा मी नाही म्हटले नाही. मुलाचे नाव अंकित होते आणि तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. दिसण्यात तो ठीकठाक होता, पण मला त्याचा छोटा भाऊ खूप जास्त आवडला होता. तो दिसण्यात खूप देखणा होता आणि त्याचा गोरा रंग त्याला अतिशय आकर्षक बनवत होता. आई-बाबांनी माझी लग्न त्याच्या मोठ्या भावाशी ठरवली होती. अंकिताचे बाबा नव्हते. माझी आई आणि अंकिताची आई यांनी मिळून लग्न ठरवले होते, कारण त्यांना त्यांची मैत्री आता नात्यात बदलून घ्यायची होती. घरात लग्नाचे वातावरण पूर्ण तयार झाले होते. सगळीकडे दिवे लावले होते. माझ्या हाती खूप भावना दबल्या होत्या. माझ्या मैत्रिणी मला तयार करण्यासाठी आल्या आणि मला पुन्हा त्या सगळे व्हिडिओ दाखवू लागल्या. त्या मला समजवू लागल्या की तू चांगले समजून घे कसे काय करायचे आहे. माझ्या मैत्रिणी माझ्या मनाच्या खूप जवळ होत्या. त्या मला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजवत. कारण मी याआधी कधीही कोणत्याही मुलासोबत कोणतेही नाते ठेवले नव्हते आणि मला या सगळ्याबद्दल जास्त माहितीही नव्हती. ते सगळे पाहून माझ्या अंगात आग लागली होती की लवकरात लवकर माझी लग्न होऊ द्या आणि मीही माझी स्वप्ने पूर्ण करू शकतो. आज मी नवरीच्या जोड्यात खूप सुंदर दिसत होते. जो कोणी मला पाहत तो माझी प्रशंसा केल्याशिवाय राहत नसे. मी लग्नासाठी खूप खुश होते. पण जर माझी लग्न माझ्या देवाशी झाली असती, तर मी आणखी खुश झाले असते. अंकित तर त्याच्या तुलनेत खूप दुबळा होता. पण आता मी काय करू शकते? लग्न ठरले होते. त्यामुळे मागेही हटू शकत नव्हते. आई-बाबांनी पूर्ण श्रद्धेने लग्नाची व्यवस्था केली. मी नवरीचे जोडे घालून स्टेजवर बसले होते आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. तिकडे शेवटच्या क्षणी बातमी आली की अंकित लग्नातून पळून गेला आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी आई तिच्या मैत्रिणीला खूप वाईट बोलू लागली. ती म्हणाली, "जर तुमच्या मुलाला लग्न करायचे नव्हते, तर त्याने होकारच का दिला? त्याने माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले." मी शांतपणे एका बाजूला उभी राहून हे सगळे पाहत होते. लग्नात आलेल्या पाहुण्यांना याबद्दल काहीच कळले नव्हते की वर लग्न सोडून पळून गेला आहे. त्यामुळे माझ्या आईच्या मैत्रिणीने तिच्या छोट्या मुला रोहनशी माझी लग्न ठरवली. हे ऐकताच माझ्या मनात आनंदाने उड्या मारल्या. मी विचार केला, चांगले झाले की अंकित लग्नातून पळून गेला. माझ्या सासूबाईंनी सांगितले की अंकितला दुसरी मुलगी आवडत होती. पण त्यांनी हेही सांगितले की त्या कधीही इच्छित नव्हत्या की ती मुलगी त्यांच्या घराची सून व्हावी. त्यांना कळले नव्हते की त्यांचा मुलगा इतका हट्टी आहे की लग्नाच्या रात्रीच पळून जाईल. माझ्या देवाचे नाव रोहन होते. रोहन 6 फूट 3 इंच उंच होता आणि तो आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घेत असे. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा मनच मन विचार केला होता की काश माझी लग्न रोहनशी झाली असती. आता जेव्हा माझी लग्न रोहनशी झाली होती, तेव्हा मी खूप खुश होते. पंडितांना बोलावून लवकरात लवकर आमची लग्न करून दिली गेली. माझ्या मैत्रिणी मला म्हणू लागल्या, "तू 18 वर्षांच्या मुलाशी लग्न का केलीस? हा तर मुलगा आहे. याला सुहागरातीबद्दल काहीच कळणार नाही. हा तुझ्यासोबत काय करणार
आमची लग्न तर 24 वर्षांच्या वयात होत आहे. तुला तुझी स्वप्ने पूर्ण करावी लागली असती. मी म्हटले, तुम्ही काळजी करू नका. जर रोहनला ज्ञान नसेल तर मला तर आहे. तुम्ही मला इतके काही शिकवले आहे. आज मी सगळे वापरून पाहीन. मी स्वतःचंच सगळे करून घेईन. हे ऐकताच माझ्या मैत्रिणी जोरात हसून पडल्या. मी विदा होऊन सासरला आले होते. खूप खुश होते. पण माझ्या आनंदावर अजून जजर लागायची बाकी होती. सासरला माझ्या सासूबाईंनी खूप चांगल्या प्रकारे माझे स्वागत केले. त्यांनी मला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. सुहागरातीच्या रात्री खोलीत जाताना त्यांनी मला दुधाचा ग्लास दिला आणि म्हटले, रोहनला हे दूध नक्की पाजून द्या. ही प्रथा असते लग्न झालेल्या जोडप्याला सुहागरातीच्या रात्री दूध देण्याची, जेणेकरून त्यांच्यात ताकद येईल. मी त्यांची गोष्ट ऐकून थोडी लाजली होते. मी त्यांचा इशारा समजले होते. मग त्यांनी माझ्याकडून माफी मागितली की त्यांच्या मोठ्या मुलाने अंकितने खूप चुकीचे केले. मी म्हटले, आईजी आपण माफी मागू नका. जे होते ते चांगल्यासाठी होते. पहा, अंकित जरी लग्नातून पळून गेला तरी तुमच्या घराची सूनच झाले आहे. हे ऐकताच माझ्या सासूबाई हसल्या आणि मला भरपूर आशीर्वाद दिले. मी दुधाचा ग्लास घेऊन माझ्या खोलीत आले. खोलीत येताच मी इकडे तिकडे नजर फिरवली. सगळीकडे रोहनची छायाचित्रे लागलेली होती. तो छायाचित्रांत इतका देखणा दिसत होता की दूध बाजूच्या टेबलावर ठेवले आणि नवरीच्या जोड्यात बिछाण्यावर येऊन बसले. मी विचार करू लागले की कसे रोहनला माझे प्रेम सांगू. मैत्रिणींनी सांगितलेले ज्ञान आणि व्हिडिओही आठवत होते. कारण सुरुवात मलाच करायची होती. माहीत नाही रोहनला या सगळ्याबद्दल किती कळते. माझ्या मनात अनेक स्वप्ने होती. थंडीचा हंगाम होता आणि बाहेर जोरदार पाऊस पडत होता. पण त्यावेळी माझे पूर्ण शरीर जळत होते. लग्नाबद्दल माझी अनेक स्वप्ने होती जी आज पूर्ण होणार होती. मी अधीरतेने माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. खोलीत ना सेज सजवलेली होती. सगळे बिलकुल सामान्य होते, जसे नेहमी असते. मग 1 तासानंतर रोहन खोलीत आला. त्याला पाहताच माझ्या धडक्या वाढल्या. डोक्यातून घाम येऊ लागला. तो हळूच माझ्याजवळ आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. मग मला म्हणाला, अंजली, तू खूप थकली असशील. जाऊन थोडा विश्रांती घे. हे ऐकताच माझ्या मनातील स्वप्ने चकनाचूर झाली. मी तेव्हापासून अधीरतेने वाट पाहत होते आणि तो मला म्हणत होता की मी झोपावी. मला आतच आत खूप राग आला. पण मी रोहनला काही म्हटले नाही. मी शांतपणे जाऊन कपडे बदलून आले. जेव्हा मी बदलून खोलीत परत आले तेव्हा पाहिले रोहन तर आधीच झोपला होता. मला वाटले कदाचित तो खूप थकला असेल. म्हणून लवकर झोपला. मीही हळूच त्याच्या शेजारी जाऊन झोपले. हळूहळू त्याच्या कमरेला स्पर्श करू लागले. पण तो तर माझ्यापासून आणखी दूर सरकला. हे पाहून मी रागाने करवट बदलून झोपले. लग्नात मीही खूप थकले होते. म्हणून कधी झोप आली मला कळले नाही. जेव्हा सकाळी उठले तेव्हा पाहिले रोहन खोलीतून निघून गेला होता. माझ्या डोळ्यात तेव्हा उघडले जेव्हा माझ्या सासूबाई खोलीचे दार ठोठावत होत्या. त्या म्हणत होत्या कालची रात्र चांगली गेली असेल. हे ऐकताच माझे तोंड लटले. पण मी माझ्या सासूबाईंना काही म्हटले नाही. फक्त हलकीशी स्मित केली. मग सासूबाई म्हणाल्या, लवकर जाऊन फ्रेश हो आणि नाश्ता कर. रोहन तर कधीचा फ्रेश होऊन नाश्त्याच्या टेबलावर बसला आहे. हे ऐकताच मी लवकर फ्रेश झाले आणि एक चांगली साडी घातली. विचार केला, आज रोहनला माझ्याकडे ओढून घेईन. तो स्वतः बेकाबू होऊन माझ्याजवळ येईल. साडी घालून जेव्हा मी खाली गेले तेव्हा सगळ्यांनी माझी प्रशंसा केली. पण रोहनने एकदाही मला पाहिले नाही. मी विचार केला, कदाचित तो फक्त 18 वर्षांचा आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टीची जाणच नाही. मलाच त्याला माझ्याकडे ओढावे लागेल. पूर्ण दिवस मुहदी खाईच्या रीतीमध्ये गेला. या रीतीत मोहल्ला आणि नातेवाईकांच्या स्त्रिया मला पाहण्यासाठी आल्या. जेव्हा त्या मला पाहत त्या खूप प्रशंसा करत आणि सासूबाईंना म्हणत, तुम्ही तर हिऱ्यासारखी सून निवडली आहे. त्या रीतीतही मी वारंवार माझ्या नवऱ्या रोहनला शोधत होते. पण तो कुठेच दिसत नव्हता. मला वाटले कदाचित काही कामासाठी बाहेर गेला असेल. संध्याकाळी जेव्हा सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले तेव्हा मी रात्रीचे जेवण खाऊन लवकर माझ्या खोलीत आले. विचार केला, आज जेव्हा रोहन खोलीत येईल तेव्हा मी स्वतःच त्याच्याजवळ जाईन आणि माझे प्रेम सांगून टाकेन. मी आज एक खूप सुंदर नाईटी घातली होती, ज्याच्या दोन्ही बाजूंना कट होते, ज्यामुळे माझे पाय स्पष्ट दिसत होते. मी विचार केला की रोहन मला नाईटीत पाहताच स्वतः माझ्याजवळ ओढला जाईल. पण कदाचित ही माझी चुकीची समजूत होती. पहिल्या रात्रीप्रमाणे मी पुन्हा रोहनची वाट पाहत राहिले. वाट पाहता पाहता रात्र उलटली. मी अधीरतेने त्याची वाट पाहत राहिले. पण सकाळच्या वेळी रोहन खोलीत आला. मला पाहून म्हणाला, मला माफ कर. मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो. येण्यास उशीर झाला. हे ऐकून माझे मन थोडे शांत झाले. पण जशी मी त्याच्याजवळ गेले, त्याने मला स्वतःपासून दूर केले. मग माझा हात धरून म्हणाला, मला माफ कर अंजली. माझ्या भावाने तुला लग्नाच्या स्टेजवर सोडले. जरी तू अजूनही माझ्या भावाच्या स्टेजवर सोडले, जरी तू अजूनही माझ्या भावाची नवरी आहेस, मी तुला त्या नजरेने कधीही पाहू शकणार नाही.
समाजाची बदनामी टाळण्यासाठी आणि आईच्या आग्रहास्तवच मी तुझ्याशी लग्न केली जेणेकरून तुझी दापूक राहू, जेणेकरून तुझी इज्जत वाचू शकेल. पण खरे सांगतो, मी तर तुला पत्नी म्हणून कधीही स्वीकारू शकणार नाही, जेणेकरून लोकांना काही कळू नये. पण तू तुझ्या मर्जीने जे हवे ते करू शकतेस. जर तुला कोणी दुसरा आवडत असेल तर तू माझ्यापासून वेगळी होऊ शकतेस. मी तुझे साथ देईन. पण माझ्यापासून अंतर ठेव. कारण मी तुला कधीही पत्नीच्या नजरेने पाहू शकणार नाही. त्याच्या गोष्टी ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मला खूप राग आला पण मी स्वतःला सावरले. मी म्हटले जर तुलाही माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर स्पष्ट सांगितले असते. आता लग्न केल्यानंतर तू मला पत्नी म्हणून स्वीकारतही नाहीस आणि माझा हक्कही देत नाहीस. हे ऐकून रोहन म्हणाला, मी सगळे सांगितले. आता हेच सत्य आहे. याला तुझ्या पदराने बांध. मी तुला कधीही पत्नीच्या नजरेने पाहू शकणार नाही. असे म्हणताच रोहन बिछाण्यावर जाऊन बसला आणि मी तिथेच उभी राहून अश्रू गाळू लागले. मग शांतपणे जाऊन बिछाण्यावर झोपले. माझी जितकी स्वप्ने होती ती सगळी पाण्यात वाहून गेली. मला समजत नव्हते की माझे आयुष्य मला कोणत्या वळणावर घेऊन आले आहे. एकवर मला स्टेजवर सोडून पळून गेला आणि दुसरा लग्न करूनही मला पत्नीचा दर्जा देत नाही. सकाळी उठले तेव्हा आधीप्रमाणे रोहन खोलीतून निघून गेला होता. कॉलेजच्या काळात जेव्हा माझ्या मैत्रिणी लग्नाच्या गोष्टी करत असत तेव्हा मी विचार करत असे की माझा नवरा सकाळी उठून मला प्रेमाने उठवेल, कपाळाला चुंबन घेईल. पण माझ्या लग्नानंतर असे काही झाले नाही. माझी लग्न रंगहीन झाली होती. तशीच उदासी घेऊन मी फ्रेश होऊन स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्यासाठी गेले. नाश्ता बनवून जेव्हा रोहनला पाहण्यासाठी आले तेव्हा पाहिले तो फक्त डोके खाली करून बसला होता. मी शांतपणे त्याच्या ताट्यात नाश्ता ठेवून परत स्वयंपाकघरात आले. माझ्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही अनेक स्वप्ने होती. पण सगळी मातीत मिसळली होती. माझी किस्मत किती वाईट निघाली. तो मला स्टेजवर सोडून पळून गेला आणि ज्याला मी मनाने हवे होते त्याने मला स्वीकारलेच नाही. काही दिवस असेच गेले. मग एक दिवस माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या. मोठ्या प्रेमाने मला म्हणाल्या, रोहन तुझ्यासोबत चांगला आहे ना? मी म्हटले, हो आईजी, ते चांगले आहेत. त्या म्हणाल्या, बाई, मी तुला विचारत आहे. तुमच्या दोघांमध्ये तर मी खुलेपणाने विचारू इच्छिते. जर नसेल, संबंध बनवण्यात काही अडथळा आहे का? त्यांची गोष्ट ऐकून मी काजे पाणी झाले. डोके खाली करून म्हटले, नाही आईजी. सासूबाई म्हणाल्या, मी म्हणून विचारत आहे. कारण मीही या घरात राहते आणि मी कधीही तुला आणि रोहनला एकत्र बसून बोलताना पाहिले नाही. विश्वास ठेव, जर माझ्या एका मुलाने तुला फसवले आहे, तर दुसरा मुलगा तुला नक्की स्वीकारेल. अजून कदाचित तो तुला स्वीकारू शकत नाही, कारण त्याचे वय अजून कमी आहे. तो अभ्यास करू इच्छितो. शाळेत नेहमी पहिला येतो आणि आता एका चांगल्या कॉलेजमध्ये त्याचे प्रवेशही झाले आहे. तो नेहमीच म्हणतो, आई, मी तुमची गोष्ट मान्य केली आहे. पण आता माझ्याकडून आणखी अपेक्षा ठेवू नका. मी अभ्यासात व्यस्त आहे. माझ्या सासूबाई म्हणाल्या, सुने, मला थोडा वेळ द्या. रोहन तुला नक्की स्वीकारेल, तुला तुझा हक्क देईल. हे ऐकताच मी फुटून रडू लागले. कारण अनेक दिवसांपासून मी सगळे माझ्या मनात दफन केले होते. घरातूनही जेव्हा आई फोन करून विचारत, तेव्हा मी त्यांना खोटे बोलत असे की रोहन माझी खूप चांगली काळजी घेतात. पण त्याने तर डोळेही वर करून मला पाहिले नव्हते. माझ्या डोळ्यांतून अश्रू पाण्यासारखे वाहू लागले. सासूबाई मला धीर देत होत्या. देवावर विश्वास ठेव, सगळे ठीक होईल. मग सासूबाई म्हणाल्या, बाई, शक्य असेल तर तू थोडी पुढाकार घे, कारण रोहन अजून अड्याला काबूत ठेवूश आहे. एक स्त्रीच आपल्या सौंदर्याने आपल्या नवऱ्याला काबूत ठेवू शकते. हे ऐकताच माझी पुन्हा हिंमत जागृत झाली होती. लग्नालाही आता 3 महिने झाले होते. आता मला एकदा नक्की प्रयत्न करायला हवा होता. त्यामुळेच मी रात्री पुन्हा तयार होऊन माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. जसा रोहन खोलीत आला तशी मी त्याच्याजवळ येऊ लागले. तो मला पुन्हा स्वतःपासून दूर करू लागला. मग मी रोहनच्या रागाने दूर केले आणि म्हणाला, अंजली, तुला आधीही मना केले आहे. तू माझ्याकडून अशा प्रकारची अपेक्षा ठेवू नकोस. मी कधीही तुला या नजरेने पाहिले नाही. तुझ्यासाठी माझ्या आत अशी कोणतीही भावना नाही. तू तुझी भावना सांभाळून ठेव. माझ्यावर प्रयत्न करू नकोस. मला माझ्या आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे. खूप काही व्हायचे आहे. तू अशा प्रकारचे निरुपयोगी प्रयत्न सोड. जर तू आणि आई मला जास्त जबरदस्ती केली, तर मी हे घर सोडून निघून जाईन. माझ्या आयुष्यात याशिवाय आणखी खूप काम आहे. मी रोहनला रागाने म्हणू लागले, आमच्या लग्नाला 3 महिने होणार आहेत. तुम्हाला काय हवे की मी पूर्ण आयुष्य असेच घालवून टाकावे? जर तुम्हालाही तुमच्या भावाप्रमाणेच करायचे होते, तर तुम्ही माझ्याशी लग्नच का केली? माझ्या मनात जे काही राग येत होता, मी बोलत राहिले आणि फुटून रडत होते. मी खूप त्रस्त झाले होते.
रोहन शांतपणे माझ्या गोष्टी ऐकत होता, पण तो मला काहीही म्हणत नव्हता. मग मी रागाने माझा हात मोकळा केला आणि खोलीतून बाहेर पडले. रडतरडत हॉलमधील सोफ्यावरच झोपले. माझे आयुष्य मला अशा वळणावर घेऊन आले होते, जिथे मी पुढे जाऊ शकत होते, ना मागे वळू शकत होते. मी माझ्या भावना आणि स्वप्ने दफन करून टाकली होती. प्रत्येक मुलीला लग्नाबद्दल अनेक स्वप्ने असतात, पण माझी सगळी स्वप्ने तुटली होती. मी जितकेही स्वप्ने जोडण्याचा प्रयत्न करत होते, पण आता ती जोडण्याचे नाव घेत नव्हती. घरच्यांनाही याबद्दल सांगू शकत नव्हते. अशाच प्रकारे माझ्या सासूबाईंनी एक दोनदा रोहनवर दबाव आणला की माझ्यासोबतचे नाते सुधारून घे. तो याच रागाने आपले घर सोडून गेला आणि हॉस्टेलमध्ये राहू लागला. तो अभ्यास करण्यात खूप हुशार होता. त्याचे फक्त लक्ष अभ्यासावर होते. माझ्या सासूबाई आता लाचार झाल्या होत्या. त्या काय करायच्या? अशाच प्रकारे 1 वर्ष उलटले. आज सकाळीच दारावर कोणी घंटा म्हणत आहे. माझे मन धडधडले. मला वाटले की रोहन परत आला आहे. मी जसे दार उघडले, समोर ज्या माणसाला पाहिले, मी बिलकुल हक्काबक्का राहिले. अंकित आपल्या पत्नीसोबत दारावर उभा होता. माझ्या सासूबाईही माझ्या मागेच आल्या होत्या. अंकित आणि त्याची पत्नी पाहताच त्याही थक्क राहिल्या. रोहनने आपल्या भावांना फोन करून अंकित आणि त्याची पत्नी घरी बोलावली होती आणि आपल्या भावांना आपल्या मनातील गोष्ट सांगितली होती. त्याने सांगितले होते, मी जोपर्यंत अभ्यास पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टींबद्दल कधीही विचार करणार नाही. अंजलीने आपले आयुष्य पुढे न्यावे. तिला अशाच कोणाच्या वाटेत बसून राहू नये. ती हवी तर आपला अभ्यास पुन्हा सुरू करू शकते किंवा मग आपल्या आयुष्यात जे काही करू इच्छिते ते करू शकते. जर तिला माझ्यापासून घटस्फोट हवा असेल, तर मी तोही देऊ शकतो. पण मी अजून या नात्याला कधीही स्वीकारू शकणार नाही, जोपर्यंत मी काहीतरी होत नाही. आणि मी अंजलीला हेही म्हणत नाही की अंजलीपासून माझी वाट पाहावी. अंजलीसाठी माझ्या आत कोणतीही भावना नाही. अंकित आणि त्याच्या पत्नीने येताच माझ्याकडून माफी मागितली. अंकितनेही म्हटले मला माफ कर. म्हणून मी तुझ्याशी लग्न केली नाही आणि नैनाही माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझ्या भावांनी रोहननेही मला सगळे सांगितले आहे. तू हवी तर या घरात राहून त्याची वाट पाहू शकतेस. तुला कोणतीही अडचण येणार नाही आणि जर जायचे असेल तर आनंदाने जाऊ शकतेस. अंकिताची गोष्ट ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. शेवटी मी काय करायचे? मी माझ्या आईला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. माझी आई माझ्या सासूबाईंवर चढून बसली. माझी आई माझ्या सासूबाईंवर बिघडली. आधी तुम्हाला आपल्या मुलाची मर्जी विचारायला हवी होती. त्याच्या मर्जीविरुद्ध जाऊन तुम्ही माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले. दोन्ही मुलांनी माझ्या मुलीला नाकारले. मीही आता बिलकुल तुटले होते. माझ्या लग्नाबद्दल माझी सगळी स्वप्ने मातीत मिसळली होती. आता मी लग्नाच्या नावानेच घाबरू लागले होते आणि आपल्याच नजरेत पडले होते. मी आईसोबत आपल्या घरी आले. आईने माझ्याकडून माफी मागितली. तू म्हणणार नाहीस, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कोणताही संबंध शोधणार नाही. तू अभ्यास करू शकतेस. मीही या गोष्टीला मनातून काढून टाकले आणि अभ्यास करू लागले. मी शिक्षक प्रशिक्षणासाठी अर्ज भरले होते आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी मी दुसऱ्या शहरात गेले. मला 4 वर्षे लागली. माझे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि आता मी शिक्षणाच्या नोकरीसाठी अर्ज भरले होते. मला एका आंतरराष्ट्रीय खाजगी शाळेत शिक्षकासाठी भरती करण्यात आले होते. माझे पगारही खूप चांगले होते. आता मला कोणतीही अडचण नव्हती. माणसाला जर प्रेमातून फसवणूक मिळाली, तर तो माणूस खूप जास्त मजबूत होतो आणि मला खूप जास्त फसवणूक मिळाली होती. त्या फसवणुकीमुळे मी खूप जास्त कठोर झाले होते. आणि याच फसवणुकीने मला यशाचा रस्ता दाखवला होता. आता माझ्या आत कोणत्याही जीवनसाथीची इच्छा नव्हती. ज्या शाळेत मी शिकवत होते, तिथे 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण होणार होते आणि ही शाळा आंतरराष्ट्रीय शाळा होती. इथे ध्वजारोहणासाठी एक चित्रपट अभिनेता बोलावण्यात आला होता आणि त्या अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी जवळच्या ठाण्यातून पोलीस प्रशासनही इथे उपस्थित होते. अचानक माझ्यासमोर एका निरीक्षकाच्या गणवेशात एक माणूस आला. त्याला पाहून मी बिलकुल थक्क राहिले. माझी आत्माही घाबरली होती, कारण तो कोणी दुसरा नव्हता रोहन आणि त्याने मला ओळखले होते. मी रोहनपासून घटस्फोट घेतला नव्हता, कारण रोहन माझ्या मनात राहत होता आणि मी पूर्ण आयुष्य त्याच्याच नावावर काढणार होते. पण रोहनने मला मध्येच थांबवले होते. आज तो माझ्या पायात बसून माझ्याकडून माफी मागत होता. त्याने सांगितले होते, मी तुझ्यासोबत जे केले त्याची शिक्षा मला मिळाली आहे. त्याने सांगितले, कॉलेजच्या शेवटच्या काळात मला एका मुलीवर प्रेम झाले होते. मी त्या मुलीला प्रपोज केले होते. मी त्या मुलीसाठी वेडा झालो होतो. पण ती मुलगी फक्त पैशांमागे धावत होती. ती मला फक्त वेळ घालवण्यासाठी वापरत होती. जेव्हा मला तिची खरी ओळख कळली, तेव्हा मी आपल्याच नजरेत पडलो होतो. त्यानंतर मला तुझी आठवण सतावू लागली. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी तुझा सामना करू शकेन.
मी कोणाकडून विचारले होते तेव्हा मला कळले की तू अजून लग्न केलेली नाहीस आणि तू एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकवतेस. तुझे यश ऐकून मला खूप आनंद झाला होता. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की तुझा पत्ता शोधू. देवाने आज आम्हाला दोघांना एकत्र आणले आहे आणि आज 15 ऑगस्टही आहे. मला माफ कर. पहा, तुझा नवरा आता निरीक्षक बनला आहे आणि तू शिक्षिका. आम्ही दोघांची जोडी खूप चांगली जमेल. मला तर रोहन आधीपासूनच आवडला होता. मी त्याला निरीक्षकाच्या गणवेशात पाहताच थक्क राहिले होते. तो खूप देखणा दिसत होता. असे जर तो त्यावेळी आमच्या केसात गुंतला असता तर तो निरीक्षक बनला नसता आणि मीही शिक्षिका बनली नसते. वेळ खूप बलवान असते आणि त्याच वेळेने आम्हाला यशस्वी माणसे बनवले होते. मी रोहनला त्वरित माफ केले आणि आपल्या छातीला लागून घेतले. मी रोहनशिवाय कोणालाही माझ्या मनात ठेवू शकत नव्हते. कार्यक्रम संपल्यानंतर रोहन मला थेट आपल्या घरी घेऊन गेला होता. माझ्या सासूबाई आणि अंकित मला पाहून थक्क झाले होते. रोहन आपल्या भावाच्या गळ्यात पडला आणि आपल्या आईकडून तो आपल्या भावाकडून माफी मागू लागला. आज घरात खूपच आनंदाचे वातावरण होते, कारण सगळे खूप खुश होते. सगळे लोक खोलीत जाऊन भरपूर गोष्टीही करत होते. पण मी कोपऱ्यात उभी हे सगळे पाहत होते. मी रात्रीचे जेवण बनवले आणि जेवण खाऊन सगळ्यांचे भांडे धुवून आपल्या खोलीकडे वाटचाल केली. मनात खूप अस्वस्थता होती. माझ्या मनात खूप प्रश्न उठत होते की आता काय होईल. पण जसा रोहन खोलीत दाखल झाला तशी खोलीची लाईट अचानक बंद झाली. अचानक मागून कोणी मला जोरात ढकलले. मग माझ्या मनाच्या धडक्या खूप वाढल्या. मी ओरडूही शकले नव्हते, कारण कोणी माझ्या तोंडावर हात ठेवला होता, जेणेकरून मी ओरडूही शकणार नाही. जेव्हा मला हळूच धरून मांडीवर उचलून खोलीत आणले आणि बिछाण्यावर बसवले, तेव्हा खोलीची लाईट सुरू केली. समोर जो माणूस होता त्याला पाहून तर मी थक्क राहिले, कारण समोर तोच माणूस उपस्थित होता ज्यासाठी मी इतकी स्वप्ने सजवली होती, ज्यांच्या आठवणीत मी पूर्ण सजवली होती. जेव्हा लाईट सुरू झाली आणि खोली जगमगली तेव्हा माझे होश उडाले. रोहनने पूर्ण फुलांनी आणि दिव्यांनी खोली सजवली होती. ती खोली सुहागरातीसारखी दिसत होती. सगळीकडे फुले विखुरलेली होती. हे सगळे पाहून मी खूप खुश होत होते. पण मला एका बाजूने खूप जास्त रागही येत होता. कारण 8 वर्षांत रोहनने माझी एकदाही खबर घेतली नव्हती की तो कुठे आहे आणि काय करत आहे. आणि जी गोष्ट त्याने शाळेत सांगितली होती की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता, तेव्हा माझे मन उदास झाले होते. रोहन माझा हात धरून म्हणाला, "अंजली, मला माफ कर. मी तुझ्यासोबत जे केले त्यासाठी मी मनापासून माफी मागतो आणि मी आज खूप लाजलेलोही आहे. पण तू विश्वास ठेव, आता तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणी नाही. माझी आणि तुझी लग्न एका दबावाखाली झाली होती. तू त्याला खूप चांगल्या प्रकारे जाणतेस. माझ्या डोक्यात त्यावेळी फक्त अभ्यासाचा वेड होता आणि पहा, आज तुझ्यासमोर एक निरीक्षक आहे. मी तुझे मन दुखवले. मी खूप मोठी चूक केली. कृपया मला माफ कर. जो वेळ गेला तो मी परत आणू शकत नाही. पण येणाऱ्या क्षणात प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत राहीन." मीही त्याला मनापासून माफ केले. मग रोहनने लाईट बंद केली आणि जे केले ते तर मी कधी स्वप्नातही इतकी ताकले नव्हते. मला माहीत नव्हते की रोहनमध्ये इतकी ताकद आहे. रोहन तर खूपच रोमॅन्टिक माणूस निघाला. त्याने तर मला श्वास घेऊही दिले नाही आणि आता तर तो एक तरुण पुरुष होऊन गेला होता. मीही आता 32 वर्षांची झाले होते आणि रोहन आता पूर्ण भरपूर पुरुष होऊन गेला होता. आजची रात्र खूप वेगळी होती. ती मी माझ्या शब्दांत सांगू शकत नाही. रोहनने मला बिछाण्यावरून उठूही दिले नाही. जे प्रेम दिले त्याचे तर मी कधी स्वप्नातही विचारले नव्हते. पण आज खूप आनंदाने माझी सगळी स्वप्ने पूर्ण होत होती. याच वेळेची मी अधीरतेने वाट पाहत होते आणि आज तो दिवसही आला होता. आजची रात्र गोड वेदना आणि प्रेमाने भरलेली राहिली. आता मी माझ्या आयुष्यात खूप खुश होते. माझ्या लग्नाला 12 वर्षे उलटली होती आणि माझी 2 प्यारी प्यारी मुलेही आहेत. आता मी माझ्या कुटुंबासोबत एक चांगले आयुष्य घालवत आहे. शेवटी मी इतकेच म्हणू इच्छिते की लग्न कधीही जबरदस्तीने करू नका. अशा नात्यांमध्ये प्रेम कधीही मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.